सासर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सासू सुनेची जोडी उभी राहते. पण लग्न झाल्यावर निर्माण होणारे आणखी एक नाते जावई आणि सासर यावर मात्र फारशी चर्चा होताना दिसत नाही. हा एक अतिशय महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय आहे. आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो त्याच्या चालीरीती, मूल्ये, विचारसरणी, जीवनशैली, भावनाविश्व हे सर्वच आपले होतात. या गोष्टींचा प्रत्येक नात्यावर कळत नकळतपणे प्रभाव पडतो. लग्न व कुटुंब या संकल्पनाही येथेच आकार घेतात. त्या बाबतीतील आपल्या कल्पना, स्वप्न, अपेक्षा यासोबत आपण लग्नबंधनात आणि त्याबरोबर जोडल्या जाणाऱ्या नात्यांमध्ये शिरतो. दोन भिन्न विचारसरणीची माणसे एकत्र येऊन लग्नाच्या संस्कारात बांधली जातात. सासर नावाचे नवे नाते त्यांना आपोआप जोडले जाते. त्यामुळे पती व पत्नीने एकमेकांच्या जन्मदात्या कुटुंबाचे बारकावे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. सुनेने सासरी कसे नांदावे, सर्वांना कसे आपलेसे करावे, कसे सामावून व जुळवून घ्यावे याबद्दल लोक अधिकारीने बोलताना दिसतात. पण हेच नियम व या बहुचर्चित कार्यपद्धती जावयानेही अवलंबिल्या तर लग्नही नाते खऱ्या अर्थाने दोन्ही कुटुंबांना व त्या पतीपत्नीच्या नात्यालाही साजेसे व पूरक ठरेल. अजय व प्रियाचा प्रेमविवाह झाला होता. दोघांमध्ये प्रेमभावाचे व आदराचे नाते होते. एकमेकांच्या संमतीने सर्व निर्णय घेतले जातात असे भासत असे. परंतु खरा अंतिम निर्णय अजयच घेई. प्रिया व तिच्या निर्णय प्रक्रियेवर तिच्या आईवडिलांचा पगडा आहे असे गृहीत धरून तिने सुचवलेली कोणतीही गोष्ट ही तिची नसून तिच्या पालकांचीच आहे असे तो नेहमी समजत असे. त्याचा अहंकार आडवा येत असे आणि मग सासरकडच्यांची ढवळाढवळ या सदराखाली तो चिडचिड करत असे व त्यांना नावे ठेवायचा. तू तुझ्या माहेरच्यांचे ऐकून मला काही सुचवू नको असे तो नेहमी म्हणत असे. प्रियाला हे स्वाभाविकरित्या खटकायचे. अजय जरी कॉर्पोरेट जगात मोठ्या हुद्द्यावर नोकरी करत असला, कामानिमित्त जगभर फिरत असला तरी काही अंशी त्याच्या मते नव्या युगाबरोबर पुढे चालणारी नव्हती. जावयाचा मान, लग्न झाले की मुलीने माहेरचा ओढा कमी करावा व तिच्या आईवडिलांनीही जपून व्यवहार करावा. बायकोच्या माहेरीत जावयाचा ओढा असणे हे कमीपणाचे लक्षण व दोस्तांमध्ये हा हास्यविनोदाचा विषय. लग्नानंतर सून म्हणून तिच्या काय त्या जबाबदाऱ्या, पण जावयाला मात्र कसलीच बंदिलकी नाही. त्याने कर्तव्य केलीच तर त्याचे नवल व कौतुक, दुरून डोंगर साजरे यासारख्या बुरसटलेल्या संकल्पना त्याच्या ओठांवर नसल्या तरी मनात जरूर होत्या. त्याच्या वर्तनातून त्या नकळत दिसून यायच्या. प्रियाच्या पालकांची साधी चौकशी करणेही त्याला गरजेचे वाटायचे नाही. प्रियाकडून खुशाली कळली तर ठीक, त्यांच्या संपर्कात तो असे, परंतु त्यांचा भावनिक आधार तो कधीच होऊ शकला नाही. आपले आई वडील अजयवर किती प्रेम करतात, पण अजय त्यांना प्रतिसाद देत नाही याची तिला वाईट वाटत असे. जशास तसे म्हणून काही वर्षांनी त्याच्या आईवडिलांशी ती तुटक वागू लागली, पण तिच्या मनाला ते पटले नाही. तिच्या संस्कारात ते बसत नव्हते. तिने तटस्थ वागणे सोडून दिले. पुन्हा ती त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. अजयकडे हा विषय काढताच तो त्यास महत्त्व द्यायचा नाही किंवा तिच्या पालकांच्या चुका मांडत असे. यामुळे तिला अजून त्रास होई. विषय तेथेच थांबे. त्या दोघांच्या वैवाहिक नात्यात यामुळे तेढ निर्माण होऊ लागली. त्यांचे वैयक्तिक आयुष्य वरवर जरी सुरळीत चाललेले दिसत असले तरीही या नात्यात आपल्या पालकांना मात्र जावयाच्या रूपात मुलगा मिळाला नाही याची खंत तिला सतत वाटत राही. ही व्यथा आपल्यातील बऱ्याच जणांची असेल. हे उदाहरण प्रतिनिधिक स्वरूपाचे असले तरीही आपल्या अवतीभोवतीही असे अनेक अजयप्रिया आहेत. नात्यांचे स्वरूप आज बदलत चालले आहे हे जर आपण मान्य करतो तर ते नवे स्वरूप कसे असावे यावर चर्चा होणेही गरजेचे आहे. अशाचपैकी जावई व सासू सासरे हे नाते आपल्या आईवडिलांशी आपल्या पत्नीने आपुलकीने, प्रेमाने, आदराने वागावे व त्यांचा भावनिक आधार बनावा अशी बहुतांश नवऱ्यांची इच्छा व अपेक्षा असते. अगदी बोलून जरी दाखवली नाही तरी मनात सुप्तपणे असतेच. पण लग्न या दुचाकी प्रक्रियेतील महत्त्वाचा व अविभाज्य घटक पत्नी हिच्यासुद्धा आपल्या नवऱ्याकडून आपल्या आईवडिलांसंदर्भात याच अपेक्षा असतात. जावई बापूंनी जावई माझा लाडका कसे बनावे
त्यासाठी केवळ अधिकार व प्रथेनुसार जावई या पदातून येणारे महत्त्व उपभोगून नव्हे, तर त्याबरोबर येणाऱ्या जबाबदारीही कशा पार पाडाव्यात यावर चर्चा व्हायला हवी. जन्मदात्या पालकांप्रती आपल्या जशा काही जबाबदाऱ्या आहेत तशाच पत्नीच्या पालकांप्रतीही आहेत. ही बाब भावनिक व नैतिकदृष्ट्या स्वीकारावी. या मौल्यवान स्वीकारावरच हे नाते टिकून असते. आपली पत्नी तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी असल्यास तर हे आवर्जूनच व्हायला हवे. आपला हा स्वीकार त्यांच्यापर्यंत आपल्या कृतीतून पोहोचवावा. त्यांनी आपल्यावर विश्वास टाकावा असे पारदर्शक वर्तन असावे. ही बाब त्यांना दिलासा देणारी ठरू शकते. पत्नीच्या तिच्या पालकांशी असलेल्या नात्याचा आदर करावा. ही गोष्ट लग्नाच्या प्रारंभीच्या काळात अधिक महत्त्वाची. यामुळे लग्न या नवीन नात्यात स्वतःला गुंफताना पत्नीस अधिक सोपे जाऊ शकते. या काळात आपण स्वतःहून त्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात, त्यांची खुशाली विचारावी, मुलीच्या सहवासास दुरावलेल्या त्यांच्या मानसिकतेकडे विशेष लक्ष द्यावे, त्यांची चौकशी करावी, त्यांना मदतीची गरज असल्यास शक्य तितकी ती करावी. अर्थात अशाने त्यांच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ होत नाही ना याचाही विचार करावा. त्यांच्या काही गोष्टी व मते पटत नसल्यास त्यांच्याशी मोकळेपणाने त्याबाबत चर्चा करण्याकरता त्यांच्याशी पारदर्शक नाते असावे. यासाठी खास प्रयत्न करावे. त्यांचा तिरस्कार करण्याऐवजी व्यक्तिभिन्नतेचा सिद्धांत ध्यानी ठेवून या नात्यातील आत्मीयता दक्षतेने जपावी. पत्नी तिच्या माहेरी एखाद्या समारंभाचे नियोजन करत असल्यास त्यात आपलाही सक्रिय सहभाग असावा. काही अपरिहार्य कामामुळे हे न जमल्यास ते समजून घेतील किंवा त्यांनी समजून घेतलेच पाहिजे असे न मानता आपली अडचण त्यांना सांगावी. तथापि सासरच्या समारंभामध्ये जमेल तेव्हा उपस्थित राहावे. आपली नित्याची अनुपस्थिती ही आपल्या मुलीच्या व तिच्या नवऱ्याच्या वैवाहिक जीवनात काहीतरी समस्या आहे की काय अशा शंकेचे व काळजीचे कारण बनवू शकते. खुला सुसंवाद नाते बळण्यासाठी अनिवार्य आहे. तसा तो नसल्यास किंवा तणाव-तंटायुक्त वर्तन असल्यास किंवा उभयतांत शीतयुद्ध सदृश्य स्थिती असल्यास पत्नीचा कोंडमारा होऊ शकतो व याचा दुष्परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होऊ शकतो. मुलगी तिच्या आईवडिलांसाठी लाडकीच असते. आपला जावई आपल्या मुलीशी प्रेमाने व आदरपूर्वक वागतो आहे ना, तिच्यातील क्षमता कला कौशल्यांची जोपासना करतो आहे ना, तिला सुरक्षित व शोषणरहित वातावरणात नांदवत आहे ना, याबाबत ते सतत सतर्क व बरेचदा काळजीत असतात. सुदृढ वैवाहिक नाते व त्याचे घेतलेले विशेष कष्ट हे जावयाला सासू सासऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. आपली मुलगी विश्वसनीय व प्रेमळ संगतीत आहे या भावनेने त्यांना दिलासा मिळतो. त्यांच्या इच्छांचा मान ठेवून व आपल्या संसाराच्या शक्ती करण्यासाठी जमतील तितके परिश्रम घ्यावेत. आपल्या अहंकारापेक्षा अनिष्ट व बुरसटलेल्या संकल्पना जोपासण्यापेक्षा वैवाहिक नाते व कुटुंबसौख्य जास्त महत्त्वाचे समजावे. हे सर्व करत असताना पती-पत्नी म्हणून आपले काही खाजगी व वैयक्तिक निर्णय असतात. त्यामध्ये एकमेकांच्या दृष्टिकोनांना व मतांना महत्त्व द्यावे. कोणत्याही प्रकारची कोणाकडची ढवळाढवळ त्यात नसावी हे खरे. अशा मर्यादा जोडपे म्हणून घालून घेण्यास काहीच हरकत नाही. कोणते विषय फक्त आपणच हाताळायचे हे संगतमताने ठरवावे व ठरल्याप्रमाणे हाताळावत. विनयशीलतेने आपली बाजू मांडून या मर्यादा आपापल्या सासरी स्पष्ट कराव्यात. जावई म्हणून सासू सासऱ्यांचे प्रेम व आदर मिळण्याचा आपला जसा अधिकार असतो तसेच त्यांच्याशी मनापासून केलेल्या प्रयत्नांद्वारे विश्वासाचे नाते प्रस्थापित करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी. आपल्या पत्नीच्या कुटुंबाचा महत्त्वाचा व लाडका सदस्य बनण्यासाठी उचललेली पावले आपल्या वैवाहिक जीवनाच्या सदृढतेसाठी व मुलांचे आजी आजोबांप्रती नाते बहरावे यासाठी त्या व आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी महत्त्वाची ठरतील. याने दोन्ही कुटुंबातील व्यक्तींना नातेसंबंधाची गोडी अनुभवता येईल. दोन्ही कुटुंबाच्या एकत्रपणामुळे नात्यांची घट्ट वीण बसवता येईल. अशाने आपल्यावर प्रेम करणारे तर वाढतीलच, त्याचबरोबर आपल्या दैनंदिन ताणतणावांशी झुंज देण्यासही बळ लाभेल. जे आपल्या पत्नीसोबतचे नाते गृहीत धरत नाहीत, ज्यांना ते सदृढ प्रेमपूर्ण
विश्वसनीय बनवायचे आहे ते सासरच्या प्रतीच्या आपल्या वर्तनाकडे दक्षतेने पाहतील आणि त्या अनुषंगाने सकारात्मक पावलेही निश्चितपणे उचलतील.